मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सरस्वती देवीची आराधना कशी करावी, कोणत्या मंत्राचा जप करावा आणि पूजा कशी करावी आणि सर्वात प्रथम कोणी पूजन केले आहे सरस्वती मातेचे, तर संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया। जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। ओम सरस्वती नमः नक्की करा। सरस्वती देवीची आराधना करत आहे तर सरस्वती मातेची नक्की कमेंट्स करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। जास्तीत जास्त जणांना शेअर करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सरस्वती देवीची आराधना। देवी पुराणातील महात्म्य। सरस्वतीची आपण कशी आराधना करणार आहोत, कशी पूजा करणार आहोत, नैवेद्य काय अर्पण करायचे आहे आपल्याला, तर आणि आभूषण, हार, फुले संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या द्वारे करणार आहोत। आईने ऐका आपल्या मुलांच्या बुद्धीच्या विकासासाठी आणि उपायसुद्धा करायचे आहेत आपल्याला। या पुराणातीलच आहेत उपाय पण। नारद म्हणाले, प्रभू, आपल्या अमृत मधुर वाणीने आतापर्यंत मी सर्व वर्णन ऐकले। आता मला असे सांगा की प्रकृतीचे पूजन कसे करावे, कोणत्या देवीची पूजा करावी आणि सर्वात प्रथम कोणी आरंभली आहे पूजा, तिचा प्रचार मृत्यूलोकी कसा झाला, कोणत्या प्रकारे पूजन केले, स्तुती कशी केली, तिचे स्तोत्र, तिचे ध्यान, तिचे मंत्र व चरित्र संपूर्ण सरस्वती देवीचे सांगा। तिच्याकडून कुणाकुणाला वर प्राप्त झाले ते सर्व तुम्हीच सांगू शकाल। त्यावर नारायण म्हणू लागले, हे वत्सा, असे आहे तर मग ऐक। मूळची एक आदी प्रकृती 5 रूपात विभागलेली आहे। तिची रूपे अशी आहेत: गणेश माता दुर्गा, पहिलं रूप, दुसरं राधा, तिसरे लक्ष्मी, चौथे सरस्वती आणि 5वे सावित्री। हे मी तुला सांगितलेच आहे संपूर्ण वृत्तांत। शिवाय आता 5 जणींचा पूजाविधी, महात्म्ये, दिव्य स्तोत्र, अमृत मधुर चरित्र वगैरे गोष्टी, वेद, पुराणे, शास्त्र, तंत्र मार्ग यामध्ये आलेले आहेत। त्यांचे पुन्हा वर्णन करण्याचे काही कारण नाही, कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण 5 देवांची कथा, 5 देवांचे वर्णन, 5 देवांचे महात्म्य संपूर्ण काही सांगितले आहे। तर आता मी ते सांगत नाही, आता पुढे आपण ऐकूया। पण प्रकृतीचा अंश व कला यापासून ज्या देवी उत्पन्न झालेल्या आहेत त्याचे मात्र सांगोपांग वर्णन आपण करूया। नीट ध्यान देऊन ऐका। कालिका, वसुंधरा, गंगा, षष्ठी, मंगलचंडिका, तुळस, मनसादेवी, निद्रादेवी, स्वदादेवी, दक्षिणा सर्वच प्रकृतीच्या अंशरूपा आहेत। त्यांचे पावन चरित्र तसेच कर्मसिद्धांत दुर्गा माता, राधा यांचे सुद्धा चरित्र सांगते। सर्वप्रथम सरस्वतीविषयी आपण ऐकूया। नारदा, सर्वात प्रथम सरस्वतीची पूजा श्रीकृष्णाने प्रचलित केली आहे। त्या सरस्वतीचा महिमा असा आहे की तिची कृपा झाल्यावर मूर्ख सुद्धा माणूस विद्वान बनतो। सरस्वती मातेचा जर आशीर्वाद राहिला तर सर्व काही शक्य होते। सरस्वती मातेचा जर आपल्यावर कृपा आशीर्वाद राहिला तर सर्व गोष्टी आपल्याला सहज मिळू शकतात आणि मूर्ख माणूस सुद्धा विद्वान बनतो। ती वीणाधारिणी कामातूर देवी राधीच्या मुखातून जन्मलेली आहे। सरस्वतीचा जन्म राधाच्या मुखातून झालेला आहे। तेव्हा काम वासना आवेगामुळे ती कृष्णाच्या संगाची अपेक्षा करू लागली। अंतर्यामी कृष्णाने तिचे भाव जाणले। मग त्या सर्व लोकजनातीत कृष्णाने काही हितकारक, सत्य व शुभ परिणाम साधणारे असे 2 शब्द तिला सांगितले। तो म्हणाला, हे साध्वी ऐक, चतुर्भुज नारायण माझ्याच अंशापासून झालेला आहे। चतुर्भुज रूप हे माझ्या अंशापासून झालेले आहे। तो सौंदर्य, गुण, तारुण्य या सर्व बाबतीत माझ्याप्रमाणे आहे। तो स्त्रियांचे मनोभाव ओळखतो आणि त्यांची वासनाही पुरवतो। तुला त्यांचे सौंदर्य कसे आहे ते सांगतो। त्यांचे रूप असे आहे की करोडो मदनाचे सौंदर्य एकत्र केले तरी पण त्यांच्या समोर ते फिक्केच आहे। त्यांच्या अंगाची ईश्वरी गुणाची तर मोजदाद होणारच नाही। पण जर तू माझ्या सहवासाची अपेक्षा करशील तर त्यात तुझेच अकल्याण होईल। त्याचे कारण असे आहे की माझ्या जवळच असणारी राधा तुला टिकू देणार नाही। ती फार शक्तिशालिनी आहे। आपल्या आश्रितांचे रक्षण बलवानच करू शकतो। जो स्वतःच दुर्बळ आहे तो दुसऱ्यांचे कसे काय रक्षण करेल। मी सर्वेश्वर आहे, सर्वांचा शासन करता आहे। हे जरी खरे असले तरी राधा मात्र अपवाद आहे। तिच्या माझ्या आज्ञा चालू शकत नाही। ती रूपाने, गुणांनी व सामर्थ्याने माझ्याच प्रमाणे आहे। बरे,
तिला सोडून मीही राहू शकत नाही, कारण माझ्या प्राणाची अधिष्ठात्री देवीच तीच आहे. आपला प्राण गमावण्याची जोखीम कोण घेईल बरं? पुत्र हा प्राणापेक्षा प्रिय असतो असे म्हणतात, पण खरोखर तसे नसते. तेव्हा हे रूप गर्विती, तू वैकुंठात जा, तेथे तुझ्या मनाची तृप्ती होईल. वैकुंठ नाथासह तू चिरकालपर्यंत सुख भोगशील. तेथेही लक्ष्मीच आहे, पण ती तुझ्यासारखी काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर यांच्या अधीन नाही, पण तुझ्यापेक्षा रूपाने, गुणाने व प्रभावाने कमीही नाही. तेव्हा तेथे तुम्ही दोघी सवती सुखाने एकत्रित नांदाल. वैकुंठात हरीसुद्धा तुम्हा दोघींमध्ये भेदभाव करणार नाही. आणखी एक गोष्ट ऐकून ठेव. अखिल ब्रह्मांडात माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला विद्यारंभ केला जातो. त्यावेळच्या महोत्सवामध्ये मानव, मनु, देव, मुनी, मुमोक्ष, वसु, योगी, नागसिद्ध, गंधर्व, राक्षस असे सर्वच जण तुझी भक्तिभावाने षोडोपचारे पूजा करतील. असे प्रत्येक कल्पांत होत जाईल. त्यावेळी घट मांडून अगर पुस्तक स्थापून तुला आव्हान करतील. मग यजुर्वेदाच्या कान्व शाखेत जाईल. कान्व शाखेत सांगितलेल्या रीतीने ध्यान व स्तुती यासह तुझे अर्चन करतील. तुझे कवच सोन्याच्या पत्रावर अष्टगंधाने लिहून त्यांचा ताईत करून तो गळ्यात अगर दंडावर जर जो कोणी धारण करेल, सोन्याचे कवच करून या सोन्याच्या पत्रावर अष्टगंधाने जर ओम ह्रीं गौरीयै नमः, ओम ह्रीं सरस्वत्यै नमः असा जर मंत्र लिहून अष्टगंधाने तो जर गळ्यात अगर दंडावर धारण केला, तर पूजा समयी विद्वान लोक अशा प्रकारे अर्चना करतील. एवढे सांगून स्वतः पूर्ण ब्रह्म असलेल्या श्रीकृष्णाने त्या सरस्वतीचे पूजन केले. त्या दिवसानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, अनंत, धर्म, सनकादिक मुनी, देव, ऋषी, राजे, प्रजानन अशा लोकांकडून देवी सरस्वती पूजली जात असते. नारदांनी त्यावर विचारले, अहो वेदो नारायण महाराज, त्या पूजेची पद्धती, ध्यान, स्तुतिमंत्र, कवच, नैवेद्य, फुले, गंध, चंदन या सर्व गोष्टी मला तपशीलवार सांगा. नारायण सांगू लागले, वत्सा नारदा, यजुर्वेदाच्या कान्व शाखेत जगत माऊली सरस्वतीची पूजा पद्धत जशी आहे तशीच मी तुला सांगतो ऐक. माघ महिन्यातील शुद्ध पक्षातल्या पंचमीला अगर ज्या इतर शुभ तिथीला विद्यारंभ करावायचा असेल, तेव्हा भल्या पहाटे उठून नित्य ऐनिक आटोपाव व कान्वशाकीय विधीने किंवा तांत्रिक विधीने एका चौरंगावर घट, कलश स्थापना करावा. प्रथम त्या घटाच्या ठिकाणी गणपतीची पूजा करावी, नंतर सरस्वतीचे ध्यान करावे, मग आव्हानपूर्वक 16 उपचारांनी पूजन करावे. वेद मार्ग व तंत्र मार्ग यात नैवेद्यासाठी जे पदार्थ सांगितले आहेत ते असे आहेत, तर लोणी, दही, दूध, लाया, तिळाचे लाडू, ऊस व त्यांचा रस, साखर, गूळ, मध, खडीसाखर, पांढऱ्या शुभ्र अक्षदा, पोहे, उकडीचे मोदक, तूप व शेंदे लोण, मग हविष्य वापरलेले हविष्य, तीळ, गव्हाची कणिक यांचा तूप मिसळलेला चुरा, तुपाची केलेली पक्वाने, नारळ व नारळाचे पाणी, केशर, मुळा, आले, पिवळी केळी, बोरे, हंगामात उपलब्ध असलेली इतर फळे, सफेद रंगाची सुगंधित फुले, चंदन, पांढरी वस्त्र, शंख, सफेद फुलांचे हार व भूषणे अशा या सर्व वस्तू सरस्वतीला अर्पण कराव्या. जो कोणी सरस्वती पंचमीच्या दिवशी 23 जानेवारी सरस्वती पंचमी आहे, तर त्या दिवशी जो कोणी लोणी, दही, दूध, लाया, तिळाचे लाडू, ऊसाचा रस, साखर, गूळ, मध, खडीसाखर, पांढऱ्या शुभ्र अक्षदा, उकडीचे मोदक, तूप, शेंदा लोण, तुपाचे बनवलेला पदार्थ, नारळ, नारळाचे पाणी, या केशर, मुळा, आले, पिवळी केळी असे जर पदार्थ जो कोणी सरस्वती मातेला अर्पण करतो, त्याच्यावर माता सरस्वतीची कृपा प्राप्त होते. त्यांच्या मुलांना चांगली बुद्धीची, ज्ञानाची प्राप्ती होते. आता मी तुला सरस्वतीचे कल्याणकारी भ्रमाचे नाश करणारे ध्यान सांगतो. ती सरस्वती शुभ्र अशा वर्णाची आहे, मुखावर हास्य विलसत आहे, मनोहारिणी आहे. अशा त्या देवीचे तेज कोटी कोटी चंद्रांनाही निस्तेज करणार आहे. अग्निप्रमाणे झळझळीत असे वस्त्र ती नेसलेली आहे. हातात वीणा घेतला आहे, वीणा व पुस्तक आहे. अंगावर रत्नजडित आभूषणे आहेत. ब्रह्मा, विष्णू, सदाशिव सहित
सर्वे तीनो लोकाचे देवी देवता सहित तिची पूजा करतात, कारण की सरस्वती मातेच्या पूजा केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून ब्रह्मा विष्णू सदाशिव सहित सर्वजण तिची पूजा करतात, आराधना करतात. ऋषी मुनी मनु मानवांनी वंदन केलेल्या शुभ्र वर्ण हस्तमुखी मनोहरिणी सरस्वतीला मी सर्व भावे वंदन करतो असे तिचे ध्यान करावे. मग मंत्रोपचारपूर्वक सर्व उपचार समर्पण करावेत. नंतर तिची स्तुती करावी, कवच धारण करावे, कवच स्तोत्र ऐकावे आणि भूमीवर साष्टांग दंडवत घालावा. ज्याची इष्ट देवता सरस्वती आहे त्यांनी नित्य पूजा करावी. पण इतरांना सुद्धा विद्यारंभी करतावेळी माघ शुक्ल पंचमी तिथीला सर्वांनी पंचमी तिथीला या दिवशी सरस्वतीचे पूजन अवश्य करावे. सर्वांसाठी उपयोगी असा वेदांत मंत्र 8 अक्षरी आहे. तथापि ज्याला ज्या मंत्रांची दीक्षा मिळाली असेल त्याने तोच मंत्र जपावा. सामान्यपणे मंत्र असा आहे की आधी ओम श्रीम ह्रीम ही 3 बीजे उच्चारून व त्यांनाच जोडून चतुर्थी विभुक्तियुक्त सरस्वतीचे नाव व पुढे अग्निपतीच्या नावाचा उच्चार करावा. ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा या 8 अक्षरी मंत्रांनी सर्व पूजोपचार समर्पण करावे. 108 वेळा सरस्वती पंचमीच्या दिवशी ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा या मंत्राचा जप करावा. आपल्या मुलांच्या नावं घेऊन आईने हा जप करावा, म्हणजे आपल्या मुलांना ज्ञानाची प्राप्ती होईल, चांगली बुद्धीची प्राप्ती होईल. हातात पाणी घ्यावे, संकल्प करावा, आपले नाव बोलावे, आपले गोत्र बोलावे, आपल्या मुलीचे नाव बोलावे, मुलाचे नाव बोलावे आणि त्यांना विद्या ज्ञानाची प्राप्ती हो, अभ्यासात चांगले हुशार हो, 1 नंबरने पास हो, प्रमोशन, नोकरी, व्यापार, लाभ, लक्ष्मी प्राप्तीसाठी, हरेक कामासाठी आईने बायकोने आपल्या नवऱ्यांसाठी या मुलांसाठी प्रत्येक स्त्रीने हा मंत्र 108 वेळा जपावा. अतिशय पॉवरफुल मंत्र आहे. ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा हा मंत्र 108 वेळा 8 अक्षरी मंत्र आहे, तर यांनी 108 वेळा जपावा आणि छोडेपचार पूजा करून समर्पित करावं. हा लक्ष्मी व मायेने युक्त असा मंत्र आहे. जे मागशील ते देणारा कल्पवृक्ष हा मंत्र आहे. जर आपल्याला धन पाहिजे असेल तर सरस्वती मातेला धनासाठी आराधना करा, ज्ञान पाहिजे असेल तर ज्ञानासाठी आराधना करा, मोक्ष पाहिजे असेल तर मोक्षासाठी आराधना करा. प्रत्येक गोष्टीसाठी हा कल्पवृक्ष मंत्र आहे. ओम श्रीम ह्रीम सरस्वते नमः, ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा, ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा या मंत्राचा किमीत 108 वेळा जप करावा. हा मंत्र सर्वात प्रथम भारतात पुण्य नदी गंगेच्या तीरावर नारायण वाल्मिकाने आणलेला होता. नारायणाने वाल्मिकाला सुद्धा दिला होता. तर नारायणाने वाल्मिकाला दिला, तर वाल्मिकाने हा पृथ्वीवर गंगेच्या तीरेपासून हा मंत्र आणलाय. ओम श्रीम ह्रीम सरस्वते स्वाहा हा मंत्र नारायणाने वाल्मिकाला दिला. पुढे मग एका सूर्यग्रहणाच्या वेळी पुष्कर तीर्थावर हाच मंत्र भृगु मुनींनी शुक्राचार्यांना दिला. भृगु मुनींनी शुक्राचार्यांना दिला. नंतर एकदा चंद्रग्रहण समयी मरीच ऋषींनी बृहस्पतीला हा मंत्र दिला. मग पुढे बद्रिक आश्रमात ब्रह्माने भृगूला दिला. क्षीरोदसागराच्या किनारी जरत्काराने अस्तिकाला दिला. सुमेरू पर्वतावर विभांट मुनींनी ऋष्यशृंगाला दिला. शिवाला कंदाला हा मंत्र दिला. मग नंतर सूर्याने याज्ञवल्क्याला दिला. गौतमाने कात्यायनी व तिघांना दिला. मग अनंताने अर्थात शेषाने हाच मंत्र पाणीने, भारद्वाज, शाक्टायन या तिघांना प्रदान केला. असा हा मंत्र 4 लक्ष जर जप केला तर हरेक गोष्ट सिद्ध होते. मग तो मंत्र जपणारा बृहस्पतीसारखा बनतो. असा आता हा मंत्र, हा कवच मी तुला सांगितलेला आहे. तर या कवचाचे विश्वविजय होईल. जो कोणी ओम श्रीम ह्रीम सरस्वते नमः या मंत्राचा जो कोणी जप करतो त्याचे सर्व सिद्धी प्राप्त होते, सर्व लक्ष त्याचे प्राप्त होते. जो जिथे जातो तिथं त्याला यश, कीर्ती, मान, सन्मान, विजयची प्राप्ती होते, धनाची प्राप्ती होते. असा हा मंत्र विश्वविजयवाला मंत्र आहे. पूर्वी एकेकाळी सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने हे कवच भृगूला गंधमादन पर्वतावर हा मंत्र दिला होता. त्याचे असे झाले की भृगूंनी ब्रह्मदेवाला विनंती केली, हे प्रजापते, तुझ्याप्रमाणे वेदज्ञानी कुणीच नाही. अर्थात वेद जाणणाऱ्यात तू सर्वात श्रेष्ठ आहे. तू जाणत नाहीस असे काहीच नाही, कारण विश्वाची उत्पत्ती तुझ्यापासून झाली आहे. तेव्हा हे प्रभू, निर्दोष व सर्व गुण संपन्न असे विश्वंजय नावाचे देवी सरस्वतीचे कवच मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले, वत्सा,
तो आता जे वेदोक्तक व श्रवणीय तसेच सर्व कामनांची पूर्ती करणारे सरस्वतीचे कवच विचारलेस ते सांगतो. हे सरस्वतीचे कवच सर्वप्रथम गोलोकातील वृंदावन नावाच्या अरण्यात रास उत्सवाच्या वेळीस रासमंडलामध्ये प्रभू श्रीकृष्णांनी मला हे कवच दिलेले होते. अत्यंत गुप्त असून कल्पवृक्षाप्रमाणे हे कवच आहे. यात अद्भुत मंत्राचा संग्रह आहे. कवच धारण करून भगवान शुक्राचार्याने दैत्यगुरु बनले. हा कवच धारण करून दैत्य शुक्राचार्य दैत्यांचे गुरु बनले. हे कवच धारण केल्याने पठन केल्याने बृहस्पती बुद्धिमान बनतो. वाल्मिकी आदी म्हणून प्रख्यात झाला याच कवचामुळे झाल्या, याच मंत्रामुळे झाला. आणि स्वयंभू मनु सर्वश्रेष्ठत्व याच मंत्राने झाला. ओम श्रीं ह्रीं सरस्वते स्वाहा या मंत्राने सर्वे बुद्धिमानी ज्ञानी झाले. जो कोणी जपतो तो बुद्धिमानी आणि ज्ञानी होतो. कनाद गौतम कण्व पाणिनी याचे ग्रंथ कर्तृत्व तसेच दक्ष व कात्यायनी याचेही कर्तृत्व याच कवचामुळे सिद्धतेस गेले. हेच कवच धारण करून कृष्णद्वैपायन व्यास महर्षींनी वेदाचे विभाग केले आणि 18 पुराणांची रचना केली. आता कवच कोणते आहे तर ते आपण ऐकूया. तर कवच असे आहे की अस्य कवचस्य प्रजापती ऋषी बृहती छंद शारदांबिका देवता सर्वतत्व परिज्ञान सर्वार्थ साधनाथे काव्यशक्ती पित्यार्थ जपे विनियोग सरस्वती कवचम. ओम ह्रीं सरस्वते स्वाहा. शिरो मे पातु सर्वता श्री वाग देवता स्वाहा. भालं मे सर्वदावतु. ओम श्रीं ह्रीं सरस्वते स्वाहा. श्रोते पातु निरतरम. ओम श्रीं ह्रीं भगवते स्वाहा. नेत्रयुगम सदावतु. ऐं ह्रीं वागवादिनी स्वाहा. नासा मे सर्ववतु. ह्रीं विद्याष्टितृ दैवे स्वाहा. चोष्टम सदावतु. ओम श्रीं ह्रीं ब्रह्मे स्वाहा. दंतपंक्ति सदावतु. ऐमित्येकाक्षरो मंत्रो मम कंठ सदावतु. ओम श्रीं ह्रीं पातु मे ग्रीवां स्कंदो मे श्री सदावतु. ओम श्रीं ह्रीं विद्याधिष्ठातृ दैवे स्वाहा वक्षे. ओम विद्याधारिणी. ओम श्रीं ह्रीं विद्याधिष्ठातु दैवे स्वाहा वक्ष सदावतु. ओम विद्यादि स्वरूपाय स्वामे पातु नाभिकाम. ओम ह्रीं क्लीं वाणे स्वाहा. मम हस्तो सदावतु. ओम सर्ववर्णोत्तिमकाय स्वाहा. पादयुगम सदावतु. ओम वागाधिष्ठातृ दैवे स्वाहा मां सर्वतु. ओम सर्वकंठवासिने स्वाहा प्राच्यां सदावतु. ओम सर्वजिव्याग्रवासिने स्वाहा अग्निदिशि रसतु. ओम ऐं ह्रीं क्लीं सरस्वते बुधजनने स्वाहा. सततं मंत्रराजोय दक्षिणे माम सदावतु. ऐं ह्रीं श्रीं त्र्यक्षरे मंत्रो नैऋत्य सर्वदावतु. ओम ऐं जिह्वाग्रवासिने स्वाहा माम वारेणुतु. ओम सर्वविकाय स्वाहा वायव्ये माम सदावतु. ओम ऐं श्रीं क्लीं गंधवासिने स्वाहा माम उत्तरोतु. ऐं सर्वशास्त्रवासिने सहाय स्वाहेशानं सदावतु. ओम ह्रीं सर्वपूजिताय स्वाहा चोदर्व सदावतु. ओम ह्रीं पुस्तकवासिने स्वायदो मां सदावतु. ओम ग्रंथबीज स्वरूपाय स्वाहा मम सर्वता. तर असे हे सरस्वती कवच होते. नारदा असे हे विश्वजय कवच सरस्वती कवच होते. ये देवी हा देवी सरस्वतीचा मंत्रमय देह आहे. हे सरस्वती कवच म्हणजे सरस्वती मातेचा स्वयं साक्षात देह आहे. फार पूर्वी गंधमादन पर्वतावर धर्मदेवाने हा मला दिला होता. तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम असल्यामुळे मी तुला सांगितले आहे. जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे सरस्वती कवच ऐकायला मिळते. पण एक लक्षात ठेव की कवच कुणाला सांगू नकोस. वस्त्र अलंकार चंदनाने विधीपूर्वक गुरुची पूजा करून त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम घालून मग हे कवच धारण करावे. नंतर याचा एक लक्ष वेळ जप केला की याची सिद्धी होते. मग तो माणूस जणू काही दुसरा बृहस्पती असो, कविश्रेष्ठ वक्ता व त्रैलोक्य विजयी बनतो. फार काय सांगू तर कवचामुळे सर्वत्र त्याची जय होते. जो ऐकतो, श्रवण करतो, कोणाला सांगतो तर या कवचामुळे त्याची सर्व दूर जय होते. कवच हे कण्व शाखेतील आहे. आता देवीचे संपूर्ण स्तोत्र, पूजेची पद्धत, ध्यान, वंदन कसे करावे ते सांगतो. सरस्वती स्तोत्र
अगोदर सरस्वतीचा मंत्र ऐकला, मग सरस्वती कवच ऐकलं. आता सरस्वतीचे स्तोत्र ऐकूया. मग नारायण म्हणाले, वत्सा नारदा, आता मी तुला सरस्वतीचे सर्व कामना पूर्ण करणारे स्तोत्र सांगणार आहे. पूर्वी महर्षी याज्ञवल्क्यांनी या स्तोत्राने सरस्वतीची स्तुती केली होती. याज्ञवल्क्यांना त्यांनी गुरूंनी शाप दिल्या कारणाने त्यांना सर्व विद्या व ज्ञान यांचे विस्मरण झाले होते. त्यामुळे दुःखी होऊन सूर्य क्षेत्रात गेले आणि सूर्याने त्यांना प्रसन्न होऊन वेगांचे प्रशिक्षण दिले. सूर्य त्यांना असेही म्हणाला की ते सर्व ज्ञान स्मरणात राहावे. याकरता त्यांनी श्रद्धापूर्वक वाघदेवीची स्तुती करावी असे सांगून सूर्य गुप्त झाला. मग स्नान करून महर्षी वाग्देवीची स्तुती करू लागले आणि ते म्हणू लागले, कृपाम कुरु जगन्मातम मार्ममेवम हत तेजसम गुरु शापा तस्मृती भष्टम विद्याहीनच दुःखितम ज्ञानम देहि स्मृती विद्याम शक्ती शिष्य प्रबोधिनेम ग्रंथ कर्तृत्व शक्तीचं सुशिष्यम सुप्रतिष्ठितम प्रतिभाम सत्सभायाचं विचारक्षमतां शुभाम लुप्त सर्व दैवयोगांत्र विभितुम पुन्हा कुरु यथा कुरु भस्मानीच करोति देवता पुन्हा ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्व विद्यादी देवी या तस्मेन वाण्ये नमो नमा विसर्गबिंदू मात्रसु यदु अधिष्ठानम मेवच तदंचात्री या देवी तस्सेन नित्ये नमो नमा व्याख्या स्वरूपा सदेवी व्याख्याधिष्ठात रूपिणी यया विना प्रसंख्या बाण्य संख्यां कर्तू न शक्यते कालसंख्या स्वरूपाया तस्य दैवे नमो नमः ब्रह्मसिद्धांतरूपाया तस्य दैवे नमो नमः स्मृतिशक्ती ज्ञानशक्ती बुद्धिशक्ती स्वरूपिणी प्रतिभा कल्पनाक्षक्तर्या तस्य दैवे नमो नमः. सरस्वती स्तोत्र संपूर्ण. पूर्वी एकदा असे घडले की सनतकुमारांनी ब्रह्मदेवाला काही शंका विचारली होती. त्यावेळी तो निरंतर झाला व काही सूचित नसल्या कारणाने टकामका पाहतच बसला. तेव्हा जगतमाता भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेथे प्रकट झाला व म्हणाला, हे प्रजापती, तू आता वागेश्वरी देवीची स्तुती कर, म्हणजे तुझी बुद्धी ठिकाणावर येईल. ब्रह्मदेवाने त्याप्रमाणे तुझी स्तुती केली तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली. मग त्याने उत्तम प्रकारे सनतकुमाराचे शंकेचे निरासन केले आणि आणखी एकदा वसुंधरेने असाच काही एक प्रश्न अनंतला केला असता काहीच न सुचल्यामुळे तो मौनपणे बसला. तेव्हा भयभीत झालेल्या असल्यामुळे त्याला कश्यपाने सांगितल्यावरून त्याने सरस्वतीची स्तुती केल्यानंतर त्याची बुद्धी पुन्हा कार्यक्षम झाली. भगवान व्यास महर्षींनी एकदा वाल्मिकीकडे ऋषीकडे गेले व त्यांना पुराणांविषयी अर्थात तुझे स्मरण करून तुझ्या कृपेने भ्रम नष्ट झाल्यानंतर व्यासांनी सूत्रे समजावून सांगितली. मग ते व्यास पुष्कर क्षेत्री गेले व तेथे 100 वर्ष तुझी आराधना करून तुझ्याकडून तो वर मिळवून घेतला. नंतर ते कवींद्र झाले. नंतर वेदांचे विभाग पाडून 18 पुराणांची रचना केली. कोणी एकेकाळी महेंद्र सदाशिवापाशी गेला व त्याला काही तत्वशंका विचारली. तेव्हा सदाशिवाने आधी तुझे सरस्वतीचे ध्यान केले, मग त्याला उपदेश केला. अशा शब्दशास्त्राविषयी काही शंका इंद्राने देवगुरु बृहस्पतीला विचारला असता एकाएकी निरंतर झाला. मग तो पुष्कर क्षेत्री जाऊन 1000 दिव्य वर्ष सरस्वतीची आराधना केली आणि मग तुझ्याकडून वर मिळाल्यानंतर परत आला आणि महेंद्राला त्याने ज्ञानोपदेश केला. जे मुनिजन शिष्यांना विद्या दान करतात, जे तुझे ध्यान करतात, जे स्मरण केल्याशिवाय अध्यापन करीत नाही, अनेक ऋषी मनु दानव दैत्य देव एवढेच नव्हे तर ब्रह्मा व हरिहर तुझी पूजा व स्तुती करतात. विष्णू 1000 मुखांनी, महादेव 5 मुखांनी आणि ब्रह्माचारी मुखांनी तुझी स्तुती करताना थकून जातात. तेथे माझ्यासारख्या पामराची काय कथा. एका मुखाने मी किती स्तुती करू. असे बोलल्यावर नम्रपणाने त्यांनी प्रणाम केला व दुःखाने रडू लागले. मग मात्र सरस्वतीला न राहून ती जवळ जाऊन बोलली, वत्सा, तू कवी श्रेष्ठ होशील बरं. असा वर देऊन ती वैकुंठात निघून गेली. याज्ञवल्काच्या सरस्वती स्तोत्राचा जो नित्य पाठ करतात व ते बृहस्पतीसारखे वाचसिद्ध बुद्धिमान होतात. महामूर्ख किती पण असला जरी 1 वर्षभर या स्तोत्राचा निस्ता पाठ पण केला तरी सुद्धा त्याची वाचा बुद्धी खूप कायमस्वरूपी एकदम छान राहील असे महापंडितांनी सांगितले. म्हणून हे सरस्वती स्तोत्र, सरस्वती कवच आणि सरस्वती मंत्र या व्हिडिओच्या माध्यमाने आपण ऐकला आहे. मग पुढे सौती मत्सर्व गृह कल कसा झाला.
नारायण पुढे सांगू लागले, नारदा, सरस्वती नेहमीच वैकुंठात नारायणाजवळ असते, पण एकदा तिचे गंगेबरोबर भांडण झाले आणि गंगेने तिला शाप दिला. त्याचा परिणाम असा झाला की एका अंशाने नदीच्या रूपात भारतात अवतीर्ण झाली. ती भारतातली पावन व पुण्यरूपिणी नदी आहे. पुण्यवान मनुष्यांना तिच्या किनारी वास करून सेवा करण्याची संधी मिळते. ती पपस्व्याची तपस्या, तपाचे फल आहे. जसे तप पापरूपी काष्टासमूह जाळून टाकते, तशी ती पापे जाणणारी दगदगीत आगीसारखी आहे. जे ज्ञानजन सरस्वतीच्या प्रवाहात देह त्याग करतात ते वैकुंठात श्रीहरीच्या सभेत नेहमी राहत असतात. त्याचप्रमाणे पापी माणसाने जर सरस्वतीच्या पाण्यात स्नान केले तर अगदी सहजपणे तो पापी सर्व पापांपासून मुक्त होऊन दीर्घ काळपर्यंत विष्णू लोकी राहतो. चातुर्मास पौर्णिमा तिथीचा क्षय असताना व्यतिपात योग, ग्रहण काल, दुसरी एखादी पुण्यतिथी किंवा सहजासहजी जरी स्नान घडेल तरी तो मानव वैकुंठात जाऊन श्रीहरी स्वरूप होईल. सरस्वतीच्या तीरावर 1 महिनाभर राहून जो सरस्वतीच्या मंत्राचा जो जप करेल तो जरी महामूर्ख असला तरी महाकवी म्हणून सर्वत्र गौरविला जाईल. हे निसंशय शोर करून जर कुणी सरस्वतीच्या काठी राहील, रोज स्नान करेल आणि त्याला पुनर्जन्म मिळणार नाही. नारदा, हा मी तुला थोडक्यात माहिती सांगितली. आता तुला काय विचारायचे आहे तर ते विचार. मग सूत शौनिका मुनींनी म्हणाले, अहो नारदाने त्या प्रसंगी नारायणाला प्रश्न केला तर तो आता ऐका. नारद म्हणाले, देवा, मी असे ऐकले आहे की गंगा सरस्वतीचे भांडण झाले होते आणि त्याचा परिणाम म्हणून देवी सरस्वती या भारतात अंशरूपाने अवतरणी झाली. कारण असे की तुमच्या तोंडाच्या कथा ऐकून माझे मन तृप्त होत नाही. सरस्वती देवी म्हणजे काही कुणी साधीसुधी स्त्री नव्हे, तर ती त्रैलोक्य तिची पूजा करतात. संपूर्ण त्रैलोक्याची तिची पूजा करणे शक्य आहे. तर सर्व त्रैलोक्यच ब्रह्मा विष्णू सदाशिव सहित सरस्वती मातेची पूजा करतात आणि गंगा सुद्धा सत्वगुणी आहे. मग असे काय घडले की गंगेने तिला शाप दिला? दोघीही तेजस्विनी होत्या. त्यामुळे या कलहाचे कारण काय झाले तर ती जाणण्याची मला उत्कंठा लागली आहे. पुराणात हा विषय आलेला नाही, तेव्हा मला ती घटना सविस्तरपणे सांगा असे सांगितले. तेव्हा नारायण सांगू लागले की ती कथा पापनाशिनी आहे. जो कोणी ऐकेल तर त्याचे सर्व पापांचे नाश होईल. तर अशी पापनाशिनी कथा आहे, तर ती ऐका. वस्तुस्थिती अशी आहे की लक्ष्मी, सरस्वती आणि गंगा अशा तिघी नारायण जवळ गुण्या गोविंदाने नांदत होत्या. एकदा गंगेने हास्यमुखाने तिरक्या नजरेने नारायणाकडे पाहिले. नारायणाने हसून तिला तसाच प्रतिसाद दिला. दोघांची अशी नजर चालू असलेली पाहून लक्ष्मीला त्यांचे विशेष असे काहीच वाटले नाही, पण सरस्वतीला मात्र फार राग आला. सात्विक स्वभावाची लक्ष्मीने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. उलट सरस्वती मात्र रागाने लालेलाल झाली. तिच्या नेत्रात जणू रक्त उतरले. तिचे अंग कापू लागले, होठ थरथर कापू लागली. ती पतीला म्हणाली, नारायणाला म्हणाली की सज्जन, धार्मिक व गुणवान पतीने आपल्या बायकांना समानतेने वागावे, समानतेने वागणूक पाहिजे. पण धूर्त पती मात्र अगदी उलट वागतात. तुमचे प्रेम माझ्यापेक्षा जास्त गंगेवर आहे आणि लक्ष्मीवर आहे. या दोघीही एक मताच्या असल्या कारणाने तुमचा हा दुट्टपीपणा चालतो. त्याचे काहीच वाटत नाही. मीच कम नशिबी आहे, कारण जर पतीचे प्रेम नसले तर जिण्याला अर्थ तरी काय आहे, असे सरस्वतीने नारायणाला म्हटले. ते तत्वज्ञानी तुम्हाला सत्वज्ञानी समजतात, पण ते पंडित म्हणून घ्यायची लायकीचे नाही. ते मूर्ख असून त्यांचे वेदज्ञान कुचकामी आहे. तुमच्या मनाला त्यांनी ओळखले नाही. नारदा, अशी सरस्वतीने केलेली निर्बत्सना ऐकून नारायण काही उत्तर न देता तेथून मुकाट्याने उठून बाहेर निघून गेले. आणि मग नारायण गेल्यावर वागेश्वरी सरस्वतीचा कोप आणखीनच उफळून गेला की काहीच उत्तर दिले नाही आणि बाहेर निघून गेले. तर सरस्वतीचा कोप आणखीच उफाणाला आला. ती धुसफुसीत गंगेला बोलली, कारण गंगेची आणि नारायणाचे दोघांचे एक दुसऱ्याला बघून हसले, स्माईल दिली. तर याच्याने लक्ष्मीला काही वाटले नाही, पण सरस्वतीला मात्र राग आला. आता सरस्वती गंगेला म्हणाली, अगं नीलाजरे कामातूर बाई, तुला नारायणाला वश केल्याचा मोठा गर्व वाटतो नाही का? तू स्वतःला मोठी पतीची लाडकी समजतेस काय? असे सरस्वतीने गंगेला म्हणाले की तू स्वतःला खूप पतीची लाडकी समजतेस काय? आज मी तुझा माज उतारते की नाही ते बघ. तो नारायण माझे काय वाकडे करतो मी ते पाहून घेईल. असे बोलून ती गंगेच्या झिजण्या केस उपटणे तिच्या अंगावर धावून चालून गेली. तिच्या केस उपटण्याकरता तिच्या अंगावर धावून गेली. तेव्हा लक्ष्मी मध्येच पडली.
तिने हाताला धरून दोघींना बाजूला केले. लक्ष्मी देवीने दोघांना बाजूला केले. त्यांचा परिणाम मात्र असा उलटा झाला की सरस्वती देवीने लक्ष्मीला शाप दिला. ती म्हणाली की अगं पद्ये, तू न्याय अन्याय न पाहता एखाद्या वृक्षाप्रमाणे किंवा नदीप्रमाणे गुपचूप राहतेस तर तू लवकरच वृक्ष आणि नदी होऊन पडशील जा. असा शाप ऐकून लक्ष्मी उलट उत्तर न देता मुकाट्याने तिचा हात हाती घेत उभी राहून गेली. पण गंगेचा संताप मात्र अधिकच वाढून गेला आणि ती लक्ष्मीला बोलली, अगं पद्ये, कशाला तू या दुष्ट आणि तोंडाळ बाईच्या नांदाला लागतेस. हिला काय करायचं असेल ते करू दे. हिच्यापाशी केवळ वाणीचे बळ आहे, पण तिने माझ्याशी वादविवाद करावा म्हणजे तिला माझेही बळ किती आहे समजेल. तेव्हा तू आता मध्ये न पडता गप्प उभी राहा आणि काय होते ते पहा. मग ती वळून सरस्वतीला म्हणाली, तू हिला नदी होण्याचा शाप दिलास ना, तर आधी तूच नदी होऊन मृत्यू लोकात जाऊन पडशील आणि पापी लोकांचे पाप धुशील. त्यावर रागारागाने सरस्वतीने असा शाप दिला की तू सुद्धा भूतलावर नदी होशील आणि पापी लोकांची पापे धूत बसशील. असे सरस्वतीने आणि गंगेने एकमेकांना शाप दिला. असे त्यांनी परस्परांना शाप दिला. त्याच वेळेस चतुर्भाऊ श्रीहरी चतुर्बाहू रूपामध्ये श्रीहरी 4 सेवकांसह तेथे आले आणि सरस्वतीचा हातात हात घेऊन त्या तिघींना कलामागचा पूर्व इतिहास सांगितला. तेव्हा त्या तिघीही आपला विचार व उतावळेपणा जाणून दुःखी झाल्या. मग विष्णू त्यांना समजावून सांगितले, लक्ष्मी, आधी तुला मिळालेल्या शापाचा परिणाम तू ऐक. तू एका अंशाने पृथ्वीवर धर्मध्वज नावाच्या राजाच्या घरी अयोनिज भूता अशी जन्मशील. तेथे दैवयोगाने तू वृक्षरूप होशील. तेथे माझ्याच अंशाने उत्पन्न झालेला दैत्यराज शंखचूड आहे. दैत्याशी तुझा विवाह होईल आणि तू पुन्हा येथे मला येऊन भेटशील. भारतामध्ये तू त्रैलोक्य पावन करणारी तुळस म्हणून प्रसिद्ध होशील. तेव्हा आता तू भरतखंडामध्ये अंशरूपाने जा. पद्यावती नावाची नदी हो. गंगे, तुला सुद्धा सरस्वतीने दिलेला शाप भोगण्यासाठी माझ्याच अंशाने भारतवर्षात नदी व्हावे लागले. भगीरथी नावाचा एक राजा आहे. तपश्चर्याच्या सामर्थ्याने तुला घेऊन जाईल. त्यामुळे तुला तेथे भगीरथी गंगा असे नाव म्हणून लोक म्हणतील. त्यानंतर माझा अंश सगराची तू पत्नी होशील. तू माझ्याच अंशाने उत्पन्न झालेले शंतनू राजाची तू पत्नी होशील. सरस्वती, तुला मिळालेल्या शापामुळे तू सुद्धा अंशाने भारतवर्षात जाशील. मग तुम्ही तिघही सवती मिळून आपापल्या शाप भोगा. तू स्वतः ब्रह्मदेवाची भार्या होशील. नारायणाने सांगितले की सरस्वती, तू आता ब्रह्मदेवाची बायको होशील, ब्रह्मदेवाची भार्या होशील. गंगा, लक्ष्मी या अनुक्रमे शिवाजवळ राहतील आणि लक्ष्मी शांत व उदार आहे. तिच्या अंशकुलाने युगायुगात तशाच स्त्रिया उत्पन्न होतील. लक्ष्मी सारख्या शांत आणि उदार स्त्रिया या युगायुगांपर्यंत उत्पन्न होतील. 3 स्वभावाच्या 3 बायका स्वभाव निर्माण होतील. 3 स्वभावाच्या 3 बायका, तर 3 नौकर, तसेच 3 भाऊ वेदविरोधी आचार करणारे, असे खात्रीने अकल्याण करणारे या पृथ्वीवर असतील. जेथे घरातील स्त्री पुरुषांसारखी वागणारी असते व पुरुष स्त्री अधीन असतो आणि बायल्या असतात, तेथे पदोपदी अकल्याण होते. जे पुरुष आपल्या बायकोचं ऐकतात तेथे अकल्याणच घडेल. त्यांचा जन्म निरर्थक होईल. ज्यांची पत्नी तोंडाळपणे करते, योनी दुष्ट असते, भांडण उरकडून काढण्यात पटाईत असते, त्यांनी अरण्यात जाऊन राहिल्यास त्या जास्त हिताचे होईल. तेथे त्याला अन्न पाणी सुखाने मिळेल. दुष्ट स्त्री बरोबर जन्म काढण्यापेक्षा हिंस पशु अग्नी यांची संगत चांगली राहते. व्याधीचा ताप, विषाचा दाह हा दुष्ट स्त्रीच्या बोलण्यापेक्षा फार बरा. ज्याला स्त्रीने नाकात व्यसन घालून ठेवलेला असतो तो मेल्यानंतर शुद्ध होतो. तो दिवसा जो कर्म करतो तो सर्व निष्फळ होतात. त्याची इहलोकी परलोकी निंदा होऊन नशिबी शेवटी नरकाचीच वाट धरायची आहे. यश व कीर्ती या त्यांच्या नशिबा नसतात. तो जिवंत असून मेल्यासारखा असतो असा समजावा. तसेच सवती म्हणून सुखाने राहतील. ही गोष्ट केवळ अशक्य आहे. एक पत्नी असणारा खरा सुखी होत नसतो. मग अनेक बायका करणाऱ्या पुरुषांची गोष्ट काय सांगू. तेव्हा आता मी सांगतो ते ऐका. गंगा, तू कैलासावर शिवापाशी जाऊन राहा. सरस्वती, तू ब्रह्माजवळ जाऊन राहा. आणि हे कमलवासिनी अशी कमला मात्र माझ्याजवळ राहील. ज्याची पत्नी पतिव्रता सुशील आज्ञाधारक असेल त्याला इथे तर जन्मभर सुख मिळेलच, पण परलोकात सुद्धा मुक्तीचा लाभ होईल. स्त्री पतिव्रता असल्यामुळे फळ हेच असे आहे की मनुष्य सर्व सुखे भोगून तो जीवनमुक्त होईल. पण ज्याची स्त्री दृष्ट चरित्रीहीन असेल त्या मनुष्याच्या वाटेला मात्र दुःखच दुःख येत असतात. तो जिवंत प्रेताप्रमाणे आहे असे म्हटले तरी योग्य ठरेल. तर अशी ही कथा होती.
सरस्वती मातेच्या मंत्राची कवच, मंत्र, स्तोत्र आणि गंगा, सरस्वती आणि लक्ष्मी यांचे कलह कसे झाले तर ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने सांगितले. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला तुम्हाला सरस्वती मातेचे आख्यान आवडले असेल. तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका आणि माझा आत्मविश्वास वाढवा. कमेंट्स बॉक्समध्ये ओम ह्रीम श्रीम सरस्वती नमः, सरस्वती स्वाहा काहीतरी नक्की करा. सरस्वती मातेला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट्समध्ये करायला विसरू नका. ओम सरस्वती नमः अशी कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.